रामकृष्ण. तर विठ्ठलाची सेवा आपल्या हातनं घडावी यासाठी प्रत्येक वारकरी, प्रत्येक सेवेकरी काही ना काहीतरी योगदान देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातलंच एक योगदान म्हणजे पालखी ज्या मार्गावरनं जाणार आहे त्याच्यावरती रांगोळ्यांचा असा सुंदर गालिचा अंतरला जातो आहे. आणि हीच म्हणजे प्रत्येकाला पंढरपूरला जाऊन दर्शन घेणं शक्य होत नाही, पण अशा पद्धतीने विठ्ठलाची सेवा करून त्या विठ्ठल भक्तीमध्ये सहभागी होण्याचा, विठ्ठल चरणी लीन होण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. संत सुरदास महाराज यांची पालखी निघाली आहे, धाराशिवमध्ये ती पालखी पोहोचली आहे. या पालखीचं वैशिष्ट्य असं आहे की या पालखीमध्ये दृष्टीहीन वारकरी सहभागी झालेले आहेत आणि त्यांची विठ्ठल भक्ती कशी आहे, विठ्ठल भक्ती ते कसे रममाण झालेले आहेत, त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी साधलेला संवाद पाहूया. विठ्ठलाच्या भेटीची ओढ आणि विठ्ठलाचं जे सावळं रूप आहे ते डोळ्यात साठवण्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरला जात असतात. मात्र मी अशा एका वारीला, अशा एका दिंडीला तुम्हाला भेटवतोय. ही संत सुरदास महाराजांची दिंडी, वाशिमवरून आलेली दिंडी पंढरपूरच्या दिशेनं आहे. खरं तर ही अंध वारकऱ्यांची दिंडी आहे, जे विठ्ठलाचं रूप डोळ्यानं दिसणार नसलं तरी ते अनुभवण्यासाठी शेकडो मैलाचा प्रवास करून पंढरीच्या दिशेनं चालले आहेत. विठ्ठलाच्या भेटीला पंढरपूरला जायचं जी. काय भावना आहे जाताना? रामकृष्ण हरी. संत सुरदास महाराज दिव्यांग आमची वारी आहे. हे आमचं 3रं वर्ष आहे आणि जाताना भावना म्हणजे विठ्ठलाचं नामस्मरण करत जेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्हाला काहीच ऊन वारा पाऊस यांची तमा नाही, कारण विठ्ठलाचं नाम आमच्या ओठात सदैव असतं आणि त्यामुळे आम्हाला कोणत्या रस्त्याने जातो हे सुद्धा, म्हणजे कधी पोचतो हे सुद्धा माहिती पडत नाही, कारण विठ्ठलाच आमच्यासोबत असतो आणि विठ्ठलाचं दर्शन घ्यायसाठी आम्ही जाताना खूप आनंद होतो. किती जणांना तुम्ही घेऊन जातात? कसं असतं हे वारीचं नियोजन आणि मोठी कसरत आहे घेऊन जाण्याची? गेल्या बरेच दिवसापासून आमचे हे म्हणजे आज 24वा दिवस आहे. आज आम्ही कळम या गावात पोहोचलेलो. 40 दिवसाचा आमचा प्रवास आहे. रोजचे 10 आणि 12 किलोमीटर आम्ही चालत असतो. यामध्ये बरेच वेळा पाणी येते, वारा येते, ऊन बी लागते, परंतु मुलांना कसल्याच प्रकारचं काहीही संकट येत नाही, कोणतंच दुःख वाटत नाही. त्यांना आणखीन आनंद वाटते. जितकं जास्त पाणी आला तर आम्ही म्हणजे रेनकोट घालून सुद्धा पण प्रवास आमचा कधी थांबलाच नाही आणि आमचे मुलं समाधान वाटतं. हां, समाधान वाटते, ते चालतच राहतात. किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम. माझ्या विठ्ठला रे, माझ्या विठ्ठला रे, माझ्या विठ्ठला रे, माझ्या विठ्ठला रे, किती गोड गोड तुझे नाम. पाहता पाहता विठ्ठल मूर्ती, पाहता पाहता सानी दा पम गरे सानी दा गम बनी जा, पाहता पाहता गम बनी सानी दा पम गम बनी जा, पाहता पाहता विठ्ठला मूर्ती भानुदासाची लागली समाधी. किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. खरं तर विठ्ठल नामाचा जो गोडवा आहे, जी ओढ आहे, ती भक्ताला किती तल्लीन करते. सगळं दुःख बाजूला ठेवून त्या ओढीनं हे वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात आहेत आणि ऊन वारा पाऊस याची कशाचीही तमा न करता 3रं वर्ष अखंडपणे विठ्ठल नामाचा जयघोष करत हे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात आहेत. अप्पासाहेब शेळके, ABP माझा, धाराशिव, कळंब. यानंतर आपण जाणार आहोत संत